घटनेच्या दिवशी आरोपी अंजू राजपूत ही दुपारी 2 वाजेच्या दरम्यान नर्मदापुरम रेल्वे स्थानकावर आपल्या 8 वर्षीय मुलीला घेऊन आली. मागील महिन्याभरात ती 2 ते 3 वेळा अशाच प्रकारे आपल्या मुलीला घेऊन याच रेल्वे स्थानकावर चक्कर मारायला जात होती. पण त्यामागे तिचा भयानक उद्देश होता. पती कृषी विभागात नोकरीला होता. 3 वर्षापूर्वी पतीचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर पतीच्या रिक्त जागेवर ती अनुकंपावर नोकरीला लागली. याच दरम्यान तिला एकटेपणा भासत होता, म्हणजे तिला पुरुषाचा सहवास हवा होता. आरोपी अंजू राजपूतला एकुलती एक 8 वर्षीय मुलगी. मुलीमुळे तिला आपल्या इच्छा दाबून ठेवाव्या लागत होत्या. अर्थात तिला पुरुषाची गरज भासत होती. आपल्या इच्छेप्रमाणे तिला आयुष्य जगायचं होतं, कारण पाठीमागे कोणीच नव्हतं. पगारही चांगला होता, दिसायलाही बरी होती, म्हणून ऐशो आरामातली जिंदगी तिला पाहिजे होती. हाच विचार डोक्यात घेऊन ती मार्च महिन्यात 3 वेळा आपल्या मुलीला घेऊन नर्मदापुरम रेल्वे स्थानकावर आली. हे सीसीटीव्ही मध्ये दिसून आलं. पण चौथ्या वेळी तिने जे केलं, ज्यामुळे संपूर्ण देश सुन्न झाला. ही घटना ऐकून देशातल्या अनेक महिला अक्षरशः रडल्या. 25 मार्च रोजी दुपारी 3 वाजता अंजू राजपूत ही परत एकदा आपल्या मुलीला घेऊन रेल्वे स्थानकावर आली. या दरम्यान तिला अनेक वेळा नाश्ता दिला, आईस्क्रीम वगैरे खाऊ घातली आणि वाजले संध्याकाळचे 8. अंधार पडला. तमिळनाडू एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर येताच तिने आपल्या मुलीला चालत्या ट्रेन समोर फेकून दिलं, ज्यात 8 वर्षीय मुलीचा तडफडून मृत्यू झाला. म्हणजे चौथ्या वेळा आरोपी अंजू राजपूतने आपला कट यशस्वी करून दाखविला व पोटच्या एकुलत्या एक मुलीला भयानक प्रकारे संपवलं. घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सुद्धा व्हायरल झाला, जे पाहून हृदय पिळवटून जातोय. आरोपी अंजू राजपूतला एक चांगला व्यक्ती शोधून परत एकदा लग्न बंधनात अडकायचं होतं, म्हणून तिने याआधीही 3 वेळा याच रेल्वे स्थानकावर आपल्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला. पण चिमुकल्या मुलीचा नटखट व प्रेमळ हरकती पाहून तिचं मन बदलायचं. पण चौथ्या वेळी आरोपी अंजूने शेवटी पोटच्या गोळ्याला संपवलंच. मुलीला भरधाव तमिळनाडू एक्सप्रेस समोर फेकताच चिमुकली लांब जाऊन उडाली. आरोपी अंजू राजपूतने ड्रामा चालू केला, पण काही प्रत्यक्षदर्शी लोकांनी तो भयानक क्षण पाहिला. मध्य प्रदेश पोलिसांनी घटनेची गांभीर्य ओळखून सीसीटीव्ही तपासले तर अंजू राजपूत या राक्षसाईचा खरा चेहरा समोर आला. गंभीर जखमी झालेल्या मुलीची अखेर 2 मार्च रोजी भोपाळ येथे रुग्णालयात मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. तिने कबुली दिली. दुसऱ्या लग्नाच्या तयारीत असताना मुलगी अडथळा होती. संपूर्ण देशातून या घटनेवर तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.